तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर मी तुम्हाला आपल्या दारातलं आंब्याचं झाड दाखवलं होतं, त्याला तोर आलता. परत रामफळाचा व्हिडिओ केला, त्यात पण तुम्हाला मी कैरी पण दाखवली होती छोटीशी. आता त्याच आपल्या आंब्याच्या झाडाच्या का एवढ्या मोठ्या कैऱ्या झाल्यात. तर आता मी ह्याची बनवलेली आहे आंब्याची चटणी. ह्या कैऱ्या जरी असल्या तरी ह्या चटणीला आंब्याची चटणीच म्हणतात. तर आता ह्याचं आपण साल काढून घेऊ आणि हे कांदा बारीक करून घेऊ. तर बघा ह्याचं साल आपण आता सगळं साल काढून घेऊ. तर आता आपल्या आंब्याचे साल काढून झाले का असा आंबा दिसतं साल काढल्यानंतर. बारीक तुकडे केलेत आंब्याचे, पुन्हा हे कांद्याचे तुकडे केलेत आणि एवढे शेंगदाणे घेतलेत. आता पाव चमचा हळद टाकायची, अर्धा चमचा चटणी टाकायची लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ टाकायचं. जसं आपल्याला आवडतंय तसं टाकायचं. चटणी तुम्ही कमी वापरू शकता आणि बिगर चटणीचं पण करू शकता. आणि ही जर तुम्हाला चटणी उपासासाठी करायची असते तर फक्त कांदा आणि हळद वापरायची नाही, त्यात थोडासा गुळ वापरायचा. ही उपासाला पण चालते. तर चला मग आपण आता हे वाटून घेऊ. आता माझं मिक्सर खराब झालंय, पण मिक्सर नीट करून आणू तर मी तुम्हाला थांबले चटणी दाखवायचं बनवायची, तर दारातले आंबे पिकून जातील. म्हणून मी तुमच्यासाठी आज ह्या खलबत्त्यात कांडून चटणी बनवायली. तर चला मग आपण चटणी कुटू. तर आपली चटणी आंब्याची तयार आहे. बघा का अशी झाली चटणी. आता ही आपण सगळी चटणी ह्याच्यामध्ये काढून घेऊ आणि परत हे खलबत्ता थोडंसं विसळून ह्याच्यामध्ये टाकू. मिक्सरमध्ये जर तुम्ही वाटली तर मिक्सरचं भांडं थोडंसं विसळून ह्याच्यामध्ये टाका, म्हणजे असं मस्त ओलसर राहते. तर बघा अशी बनली आंब्याची चटणी आणि खूप चवदार बनली. कुणी कुणी खाल्ली आंब्याची चटणी ह्या उन्हाळ्यात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशी चटणी कुणाकुणाला आवडते आणि हे खलबत्त्याच्या तर आवर्जून कुणाकुणाला आवडते हे पण कमेंटमध्ये सांगा. तर का हे आता असे आंब्याला कोई बंडीला आहे आणि कोई बंडीला आंब्याचं पण तर इतकं छान होत आहे. आता गुळ उद्या आणला की मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ पण्याचा करून दाखवते. तर कुणाकुणाला पण पहिला आवडतंय हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला मग पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.